नमस्कार मित्रांनो, खूप सुंदर असा बैल मुंबई बिंजोड क्षेत्रात खूप चर्चेत आहे. तो म्हणजे उसाटणेकरांचा ब्रेकफेल रायबा. मित्रांनो, आपण आज या नंदीची छोटीशी मुलाखत घेतली. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे 9 तारखेच्या मैदानासाठी आदत वासरांना खूप मागणी झाली आणि त्यांची किंमत देखील वाढत चालेल. परंतु मित्रांनो, हा नंदी या मालकांना द्यायचा नाही, परंतु याची पैरा कसा असेल व कसं नियोजन असेल याची आपण थोडक्यात माहिती घेतली. तर नक्कीच मित्रांनो, याची मुलाखत शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात खूप चर्चेत असलेला नंदी म्हणजे उसाटण्याचा ब्रेकफेल रायबा आणि आपण आज रायबाच्या दावणीला आलो आणि रायबाचे काही मालक आपल्याला आज सांगणार त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. दादा नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम दादा, आपली गाडी अड्ड्यात काय नावाने पळते ते सांगा. तुळशीराम चांगो मडवी, स्वर्गीय हरी नारायण मडवी या नावाने गाडी पळतो. तर दादा, आता महाराष्ट्रातील खूप मोठं असं मैदान 9 तारखेला पडले, तर आपल्या रायबाबद्दल काय सांगाल थोडक्यात, कशी तयारी वगैरे चालू आहे त्याची? तयारी आम्ही खूप जोराने केली आहे. पायरा पण चांगला आहे, पण तो आम्ही गुपित ठेवले का कोणाला सांगायचा नाही मगून, कारण गावात चर्चा होतात त्याच्यामुळे पैरा फुटून जातात. त्या पायरा आम्ही गुपित ठेवलेला आहे. तर दादा, एवढ्या मोठ्या मैदानासाठी नक्कीच तुम्हाला खूप ठिकाणी फोन देखील येत असतील पैऱ्यासाठी. असे फोन येतात ना, का काय सांगू, एवढं फोन येतात का आम्हाला बैल द्या, आम्हाला बैल द्या. आपण समजावलेला शब्द दिलाय का त्यालाच आपण बैल देणार आहे, कारण त्याच्यामुळे नाव खराब नाही वाटे आम्ही एकच बैलाला बैल दिलेला आहे. लास्टमध्ये त्याच बैलांना बैल पळणार आहे. तर दादा, काय सांगाल आता आपल्या एवढा रायबाबद्दल, काय सांगाल थोडक्यात? एवढं आपल्या गावाचं नाव देखील केले त्यांनी. हा बैल आहे ना, याच्यावर मेहनत सर्व मित्रांची आहे, त्याच्यामुळे तो गावाच्या नावासाठी पळतो, नाव लास्टभर ठेवणार असा बैल आहे. तर दादा, ह्या सीझनला आता रायबाचे किती गुलाल झाले एकूण? या सीझनला गुलाल झाले 7-8 गुलाल झाले ना. गुलाला तर बैल आम्हाला पुरत नाही, त्याच्यामुळे आमचा गुलाल परत जातात. तर दादा, सर्वप्रथम तुम्ही सांगा, म्हणजे या बैलाचं शरीर वगैरे बघितलं तर एकदम खूप सुंदर असं शरीर आहे. तर ह्याची खरेदी वगैरे कुठनं केली होती तुम्ही? याची खरेदी केली मी चाकरवरून. चाकांशी 36,000 घेतलेला आहे आम्ही. 36,000 घेतला, त्याला लंपी झाली, लंपीतून उठून मग त्यांनी धमाका चालू करायला सुरुवात केली. तर चाकणमधनं घेतलं का बैल खरेदी? मग तुम्हाला वाटलेलं का एवढीचा कमी किमतीतला बैल आज एवढं आपली मोठं नाव करेल वगैरे काय? आम्ही आहे ना 36,000च आणतो, ते घडवतो आम्ही, मोठी रक्कमचा बैल घेतच नाही. तर दादा, पाहू शकता आज आपला एक नंदी पळतो म्हणजे घोटचा सर्जा. तर घोटच्या सर्जाप्रमाणे आज आपल्या मुंबईमधला हा दुसरा नंदी आहे की तो एवढ्या टॉप स्पीडला पळतोय. तर नक्कीच त्याला खूप मागणी वगैरे देखील झाली असेल. त्या मागणीबद्दल काय सांगाल? मागणी झाली, पण आपण हा बैल घरी ठेवायचा आहे, विकायचा नाही. लास्ट मरत तो सर इथंच राहणार. तर दादा, काय तुम्ही सांगू शकता का कितीपर्यंत आतापर्यंत त्याला मागणी वगैरे झाली वगैरे? मागणी 7-8 लाखापर्यंत झाले, पण आम्हाला द्यायचाच नाही असं. नाही द्यायचं आहे का? तर दादा, नक्कीच खूप सुंदर असं शरीर वगैरे आहे आणि नक्कीच आता त्यांना देखील तेवढा टाइम नाही आणि 9 तारखेच्या मैदानात देखील तयारी चालू आहे त्यांची. तर नक्कीच आपला बैल आपल्या जेव्हा दिसेल मैदानात तेव्हा गुलालात वा बैलाचा एवढंच सांगतो. धन्यवाद.